विनंती करते की यामध्ये तुम्ही असंच बोला का? म्हणजे मी असं काही हाताळलं या उतार वयामध्ये काही शब्द माझ्या तोंडून बोबळे निघते, त्या शब्दाचा अर्थ समजून घ्या अशी मी तुम्हाला अपेक्षा करते. आणि जवळ घेऊन गेला याला डॉक्टर बाबासाहेब यांनी अमेरिकेतील कोलंबो विद्यापीठात अर्थशास्त्र या विषयात MA PhD या पदव्या मिळवल्या. उच्च शिक्षणासाठी बाबासाहेब परदेशात गेले होते तेव्हा त्यांना फार कष्ट भोगावं लागले. अनंत अडचणीला सामोरे जावे लागले. आर्थिक अडचण पुरेसे अन्नधान्य उपलब्ध नसल्यामुळे बाबासाहेबांना अर्धपोटी राहावे लागत असे. कधीकधी 2 वेळा पोटभर अन्न मिळत नसेल तरी बाबासाहेब त्यांची खंत न करता अभ्यास करत राहायचे. ते स्वतःच्या मनाची समजूत काढत असत. बाबासाहेब म्हणत, मला अन्नाची नाही तर मला ज्ञानाची भूक लागते. या ठिकाणी मला भरपूर ज्ञान मिळते. ह्याही परिस्थितीचा सामना करत त्यांनी स्वतःचे शिक्षण जिद्दीने सुरू ठेवले. बाबासाहेबांना त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात अनेक अडचणी आल्या. विद्यार्थी शिक्षक समाज वेळोवेळी अस्पृश्य म्हणून हिणवत होता. अस्पृश्यतेच्या नावाखाली बाबासाहेबांना पावलापावलावर मागे खेचत जात होते. त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता, त्यांच्या जवळ असणारे अफाट ज्ञान यांना कुठेतरी खीळ घालण्याचा प्रयत्न अस्पृश्यतेच्या नावाखाली केला जात होता. अत्यंत हुशार असूनही अस्पृश्य जातीत जन्माला आल्यामुळे त्यांना आयुष्यात फार मोठा अपमान सोसावा लागला. बाबासाहेबांना त्यांच्या शालेय जीवनात एकही चांगला मित्र लाभला नाही. कारण अस्पृश्य असल्याने मुलं त्यांच्याशी मैत्री करत नव्हती. अशावेळी बाबासाहेबांनी निराश न होता पुस्तकांशी मैत्री केली. पुस्तकच खरा मित्र समजून मिळेल ते पुस्तक वाचत गेले. आपण अस्पृश्य जातीत जन्माला आलो तरी जास्त शिक्षण घ्यायचे तरी त्यांची जिद्द होती. त्यांचे विचारसुद्धा खूप आधुनिक होते. प्रत्येक माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देणे व त्यांच्या उदाराची व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचे निर्मूलन करण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली. त्यांचे विचार, त्यांची शिकवण, त्यांचे कार्य, संविधान आज प्रत्यक्ष आपल्या समवेत आहे. बाबासाहेब थोर विचारवंत, समाज सुधारक, अर्थतज्ञ, कायदातज्ञ व दूरदृष्टी असणारे बाबासाहेब म्हणत, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ही शिकवण आज प्रत्येकाने आचरणात आणली पाहिजे. बाबासाहेबांचे संविधानातील विचार, कायदा, कर्तव्य प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. प्रत्येकाने संविधानाचा आदर केला पाहिजे. संविधान अंगीकारली पाहिजे. परत बाबासाहेबांची खरी जयंती साजरी. बाबासाहेबांनी स्वतःचे जीवन व्यतीत केले. बाबासाहेबांनी स्वतःचे जीवन मानव हितासाठी व्यतीत केले. बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा या महामानवाला त्यांच्या विचारांना व त्यांच्या कार्यांना विनम्र अभिवादन करते. 1 मिनिट 2 मिनिट फक्त. आता मला बसायला खुर्ची दिली माईक आहे खुर्ची दे थोडं. काय की गोष्ट काय ते पाय असे लटकतात म्हणजे काय भीम बाळाला शाळेतून घरी जाताना एकही साधन नसते. भीमबाळ रस्त्याच्या कडेला उभे राहून मला कोणतं साधन मिळेल का याची वाट बघत होती. अचानक त्यांना एक बैलगाडी दिसली. बाबासाहेब त्या गाडीवानांना विनंती करतात, पाठीवर आहे दप्तराचे ओझे, तापत्या उन्हानी जळती पाय माझे, आहे एकटा मी भीम माझे नाव, राहिले दूरवरी माझे गाव, गाडीत घ्या हो मला, गाडीत घ्या हो मला, थांबा
दिसतो खरोखर साधा भोळा, गाडीवान बोले जास्त सांग बाळा, दिसतो खरोखर साधा भोळा, भीम बाळ बोले महारणी वेडा, गाडीवान बोले थांब बाळा थोडा, कसा गाडीत बाटेल गाडी अन बाटेल मी, कसं देऊ माझ्या गाडीत तुला, घ्या मला गाडीत घ्या हो मला, गाडीत घ्या हो मला, थांबा हो थांबा गाडीवान दादा, आहे एकटा मी भीम माझे नाव, राहिले दूरवरी माझे गाव, गाडीत घ्या हो मला, गाडीत घ्या हो मला, हे खरंच आहे खरं, हे खरंच आहे खरं, भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर, नाव हे गाजते हो जगभर, नाव हे गाजते हो जगभर, बुद्ध कबीर ज्योतिबा झाले महान भुवर, बुद्ध कबीर ज्योतिबा झाले महान भुवर, त्यात भीमराव माझा जशी दुधात साखर, त्यात भीमराव माझा जशी दुधात साखर. जय हिंद. धन्यवाद. खूप छान काकूने आपल्या बरोबर चर्चा केल्या, त्याच्यानंतर एक गीतामधून आपलं त्यांनी एक सादरीकरण केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद काकू.